नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवसानंतर मंगेश सर आपल्या सोबत आलेले आहे। मंगेश सर, त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या कमेंट असतात, पण माझा पण तुम्हाला नेहमीचा एक प्रश्न असतो जो मी अजून विचारलेला नाही। सिलेक्टेड गाड्याच का बरं? सिलेक्टेड गाड्या म्हणजे हे सगळ्या रनिंग आयटम आहेत ज्या नेहमी रोज येणाऱ्या कस्टमर प्रमाणे आपण परचेस करतो। म्हणजे नॅनो असो, i10 असो, डस्टर असो, इको असो। मग तुमचा 8 तास का असतो? एक हातीच वापरलेला पाहिजे, स्टॉक ठेवता येतो की? नाही, भरपूर आहे। माझ्या ह्या सगळ्या सिंगल ओनर गाड्या, लेस ड्रिव्हन गाड्या, म्हणजे कस्टमर सॅटिस्फाईड, तो परत माझ्याकडे कधीच येणार नाही, तो फक्त गाडी घ्यायला यायला पाहिजे, सर्व्हिस इश्यूज नाही यायला पाहिजे त्याला कधी। सगळ्या कमी चाललेल्या सिंगल ओनर सुंदर गाड्या। मग सगळा खर्च तुम्ही करता, म्हणजे बॅटरीचा वगैरे याचा त्याचा खर्च सगळ्या रेडी ठेवायची, गाडी एकदम रेडी अप टू डेट घेऊन जायची, चालवायची, काहीच करायचं मग डायरेक्ट वर्षभराने सर्व्हिस करायची? ठीक आहे, चला व्हिडिओला स्टार्ट करू। पहिली गाडी नॅनो ऑटोमॅटिक आहे, 2015चा नोव्हेंबरचं मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे आणि फक्त 40,000 किलोमीटर कार चाललेली आहे। गाडीची कंडिशन बघा, ऑटोमॅटिक आहे, सिटी ट्रॅफिकसाठी तर बेस्ट आहे। आतून तुम्ही लेदर सीट वगैरे बघू शकता, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहे आणि प्राइस फक्त 2,15,000 जी की निगोशिएबल आहे। नॅनोबद्दल बोलतोय आपण, चांगली मार्केटमध्ये डिमांड आहे आणि वार्षिक खर्चसुद्धा हिचा कमीच असतो। पुढची गाडी i20 स्पोर्ट्स 1.2 लिटर पेट्रोल, सिंगल ओनर आहे, 61,000 किलोमीटर्स कार चाललेली आहे, एअरबॅग्स आहे, ABS आहे, कॅमेरा अवेलेबल आहे। i20 स्पोर्ट्सबद्दल बोलतोय आपण, गाडीची कंडिशन चांगली आहे आणि फक्त 3,25,000तच मिळणार आहे, निगोशिएबल रेट आहे। गाडीची कंडिशन बघा, सिंगल ओनर, एक हातात वापरलेली गाडी आहे, फक्त 61,000च कार चाललेली आहे, त्यामुळे ही पण एक चांगली डील तुमच्यासाठी होऊ शकते। लेटेस्ट डिझाईन i20 ॲस्टा व्हेरियंट 2022चं पेट्रोल ऑटोमॅटिक सनरूफ सोबत, टॉप मॉडेल आहे, 39,000 किलोमीटर्स कार चाललेली आहे, नवीन टायर आहे, नवीन बॅटरी आहे, कडक कंडिशन आहे, 6 एअरबॅग आहे, ABS अवेलेबल आहे आणि हे नवीन डिझाईन आहे, जनरली आपल्याला मिळत नाही। ॲस्टा ऑप्शनल व्हेरियंटबद्दल बोलतोय आपण, 9,80,000 जी की प्राइस निगोशिएबल आहे। गाडीची कंडिशन बघू शकता, टॉप ऑफ द व्हेरियंट जे असतं तेच हे व्हेरियंट आहे, 2022चं आणि फक्त 39,000 किलोमीटरच कार चाललेली आहे। गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, नक्की फोन करा। गाड्या घेतल्यानंतर तुम्हाला खर्च करायची काही गरज भासणार नाही या गाड्यांमध्ये। दुसरी गाडी i20 स्पोर्ट्स 1.4 पेट्रोल, फक्त 64,000 किलोमीटर कार चाललेली आहे, एअरबॅग, ABS, कॅमेरा सगळ्या गोष्टी यात दिलेल्या आहे, प्राइस 3,70,000 जी की निगोशिएबल आहे। ह्या पण गाडीची कंडिशन चांगली आहे आणि i20 स्पोर्ट्स ऑप्शनल व्हेरियंटबद्दल बोलतोय आपण, ओव्हरऑल गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता, 3,70,000 जी की प्राइस निगोशिएबल आहे। हे ऑप्शनल व्हेरियंट आहे 1.4 लिटर पेट्रोलचं, सेकंड ओनर आहे आणि 64,000 किलोमीटर्स कार चाललेली आहे। निसान मायक्रा XV डिझेल व्हर्जनबद्दल बोलतोय आपण, 2013चं व्हेरियंट आहे, फक्त 57,000 किलोमीटर्स कार चाललेली आहे, एअरबॅग, ABS अलॉय व्हील दिलेले आहे। निसान मायक्राबद्दल बोलतोय आपण, याची वार्षिक खर्च सुद्धा कमी आहे, फक्त 2,80,000 जी की प्राइस निगोशिएबल आहे। गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता, 2013ची गाडी आहे, फक्त 57,000 किलोमीटर्स कार चाललेली आहे, गाडी बघू शकता तुम्ही। आणि मायक्राच्या डिझेल व्हेरियंटबद्दल बोलतोय आपण, प्राइस नक्कीच निगोशिएबल आहे। पुढची एर्टिगा ZX आहे, पेट्रोल, टॉप मॉडेल आहे, कंडिशन चांगली आहे, फक्त 55,000 किलोमीटर कार चाललेली आहे, पिंपरी चिंचवडचं पासिंग आहे आणि 7,30,000 जी की प्राइस निगोशिएबल आहे, अलॉय व्हील दिलेला आहे। गाडी घेतल्यावर कुठलाही खर्च करायची गरज नाही आहे, सीट कवर लेदरचे दिलेले आहेत, टॉप मॉडेल आहे, ZX आहे, पेट्रोलबद्दल बोलतोय आपण, 73,000च कार चाललेली आहे, 5,50,000 निगोशिएशन नक्कीच होणार आहे। गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। सगळ्यांची फेवरेट डस्टर RXL 85 डिझेल व्हेरियंट आहे, सिंगल ओनर, फक्त 83,000 किलोमीटर कार चाललेली आहे। डस्टरबद्दल बोलतोय, डिझेल आहे, गाडीची कंडिशन बघा, ग्रामीण भागात चालवायची असेल, तुम्हाला एखादी SUV पाहिजे, बजेट महत्त्वाचं म्हणजे बजेट, फक्त 4,75,000 तुम्हाला ही गाडी अवेलेबल होणार आहे, प्राइस नक्कीच निगोशिएबल आहे। गाडीची कंडिशन बघा, 2014ची आहे, डिझेल आहे, RXL व्हेरियंट आहे, 83,000 किलोमीटर्स फक्त कार चाललेली आहे, 4,75,000 जी की प्राइस निगोशिएबल आहे। पुढची डस्टरच आहे, RXZ डिझेल व्हेरियंट, ऑटोमॅटिक, टॉप ऑफ द व्हेरियंट आहे, म्हणजे टॉप मॉडेल आहे, 2016चं, सिंगल ओनर, गाडीची कंडिशन मस्त आहे, डिझेल आहे, ऑटोमॅटिक आहे, अलॉय वगैरे तुम्ही बघू शकता, कंडिशन चांगली आहे, 1,14,000 किलोमीटर कार चाललेली आहे आणि किंमत फक्त 6,50,000 जी की निगोशिएबल आहे। दोन्ही डस्टर तुम्हाला मिळतील,
टॉप ऑफ द व्हेरियंट आहे आणि मिड व्हेरियंट सुद्धा आहे. ही जी आहे टॉप व्हेरियंट 6,50,000. प्राईस नक्कीच निगोशिएबल आहे. 2016चं व्हेरियंट आहे आणि दोन्ही डस्टरची कंडिशन उत्तम आहे. पुढची आपल्या सर्वांची इको 5 सीटर AC गाडी 2022चं मॉडेल आहे. सिंगल ओनर, फक्त 20,000 किलोमीटर कार चाललेली आहे. गाडीची कंडिशन मस्त आहे, जशाच तशी गाडी तुम्हाला दिसेल. 20,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. गाडीची कंडिशन बघू शकता. फक्त 5,50,000 जी की प्राइस निगोशिएबल आहे. 5 सीटर AC बद्दल बोलतोय आपण. सिंगल ओनर, एकच हाती वापरलेली ही गाडी आहे. तर हा होता व्हिडिओ. बरं, एखाद दुसरी गाडी नसेल तर अरेंज करूया, अरेंज करून द्याल? 100%. बरं, ह्यांचा नंबर 24 तास चालू असतो, बिंदास्त कॉल करा. ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला गाडी देईल आणि त्या गाडीमध्ये 5 ते 10 वर्ष नक्कीच कुठला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी चांगली गाडी शोधत आहात, तुम्हाला उगाच डोक्याला त्रास नकोय, चांगली गाडी पाहिजे ना, मंगेश सर एकमेव अशी व्यक्ती आहे. माझं पर्सनल रिकमेंडेशन आहे. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, कॉल करा, बिंदास्त गाड्या घेऊन जावा. मंगेश सर, धन्यवाद सर. धन्यवाद.